काल 26 जानेवारी 2026 रोजी आपण सर्वांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला। संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला। आमच्या भगिनी माधवी जाधव या नाशिक या ठिकाणी वन विभागात कार्यरत आहेत। त्यांनी त्या ठिकाणी गिरीश महाजन यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून त्या ठिकाणी आक्षेप घेतला आणि त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला, परंतु त्यांनी त्या बाबतीत कुठलीही प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा प्रतिक्रिया उमटायला लागल्या आणि संपूर्ण भारतीय संविधानवादी लोकशाहीवादी जनता या ठिकाणी त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं गेलं नाही। ते राष्ट्रनिर्माते आहेत, त्यांचं संविधान निर्माण करण्यासाठी फार मोठं योगदान आहे। परंतु त्यांनी काल एक मीडियाला स्टेटमेंट दिलं की माझ्याकडनं एखाद्याचं नाव चुकून राहून गेलेलं आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टच्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीसाठी आज आम्ही आंदोलन केलं। त्यांनी त्यांच्या संविधानिक पदावर आहेत, त्या पदाची त्यांनी गरिमा राखणं अपेक्षित होतं, परंतु त्यांना त्यांच्या पदाची कुठलीही गरिमा नाही। त्यांनी त्यांचा नैतिक म्हणजे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांना आमचं सांगणं राहील की त्यांनी त्यांना पदावरून कार्यमुक्त करावं, त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्या ठिकाणी गिरीश महाजन जर जळगावमध्ये आले तर त्यांनी संपूर्ण भारतीय संविधानवादी लोकशाहीवादी जनतेची जर माफी मागितली नाही, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याबाबतीची टाळाटाळ केलेली आहे। त्याचं उदाहरण म्हणजे 16 मार्च 2023ला ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलजवळ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उठवण्यात आला, त्यावेळेस देखील गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या ठिकाणी भेट दिली नाही। जामनेर या ठिकाणी ते म्हणतात की मी अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये नाचतो, त्या ठिकाणी नीळ अंगावर घेतो, मी अनेकांना बाबासाहेब आंबेडकरांचे माझे प्रेम आहे असं ते खोटं नाटं सांगत असतात। परंतु त्यांनी ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवलेला आहे, त्या ठिकाणी त्या पुतळ्याला जो रंग दिलेला होता तो निकृष्ट दर्जाचा आहे। त्या पुतळ्याची पुन्हा रंगरंगोटी केली जात आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जे भलामोठा पुतळा सांगतात, इथं जळगावमध्ये भलामोठा पुतळा आहे उभा, इथं जळगावमध्ये अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभे आहेत। ते म्हणतात की मी जामनेर जिल्ह्यामध्ये कुठेच नाही बाबासाहेबांचा पुतळा मी तिथं उभा केलेला आहे, पण त्या ठिकाणी ते पुन्हा रंगरंगोटी होते आहे। तर ती का होते आहे तर त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा त्यांनी कलर मारलेला होता म्हणून रंगरंगोटी होते आहे। आणि ते जर या ठिकाणी काल त्यांनी या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। दिलगिरी त्यांनी अशी व्यक्त केलेली आहे की मी एखादं नाव माझ्याकडून चुकून राहून गेलेलं आहे। तुम्ही काही कुठल्या तरी सभेला जात नाही, कुठल्या तरी एका कार्यकर्त्याचं नाव तुम्हाला 10 लोकांच्या कार्यकर्त्याचं नावाची लिस्ट दिली आणि तिच्यातलं एक नाव तुमच्याकडनं राहून गेलं तर ते एखाद्या व्यक्तीचं असं म्हणता येत नाही। राष्ट्रनिर्माते आहेत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान निर्माण केलेलं आहे आणि संपूर्ण देशाचे प्रधानमंत्री असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, देशाचे राष्ट्रपती असतील, ते बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय राहू शकत नाही। तर मग गिरीश महाजन यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची ॲलर्जी आहे का? आमचा असा सरळ प्रश्न आहे। जर ते नुसती दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही तर त्यांनी तमाम संविधानवादी लोकशाही जनतेची माफी मागितली पाहिजे। ते जर माफी मागत नसतील तर ते रेल्वे स्टेशनला जर उतरले तर हजारो या देशातला या जळगाव जिल्ह्यातला समस्त संविधानवादी लोकशाहीवादी जनता त्यांना रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील निघू देणार नाही आणि जळगावमध्ये त्यांना पाय देखील ठेवू देणार नाही। याची अशी आक्रमक भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। विजय निकम, राज्य संघटक, समता सैनिक दल। आम्ही समता सैनिक दलाच्या वतीने केलेलं आंदोलन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।